हॅलो माय पीपल, कसे आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. तर आज आहे नागपंचमी. नागपंचमीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून सगळ्यात अगोदर हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर ॲज यू गाईज नो, नागपंचमीनिमित्त आता मी डेली रुटीनमध्ये मी नागपंचमीनिमित्त काय काय करणार आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नागपंचमीच्या पूजेपासून तर स्वयंपाक वगैरे कसा करतो आपण, काय करतो, आमच्याकडे काय करता, मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कानुले बनवतात आमच्याकडे. कानुले कसे असतात की कढई पण नाही ठेवायची, फक्त चपातीसारखी लाटायची आणि तवा नाही ठेवायचा. मग त्या भाजायच्या नाही, फक्त स्टीम करून घ्यायच्या, बस तेवढंच असतं. अशी लाटून घ्यायची, तिला ऑइल वगैरे लावायचं लाटल्यानंतर आणि स्टीमरमध्ये ठेवून द्यायचं आणि प्रॉपर स्टीम झाली का काढून घ्यायची. लाईक चपाती मोडून खायचं तुम्ही. तसंच फक्त तीच प्रोसेस असते की आपण चपाती भाजण्याऐवजी स्टीम करतो, बिकॉज तवा ठेवायचा नसतो. तर हे बघा, बेसन झाले. बेसनची रेसिपी काही नाही दाखवली बिकॉज इट इज व्हेरी नॉर्मल थिंग. सो दॅट हे बघा, बेसन झालेलं आहे आणि माझं ना सगळं किचन पण आवरून झालं. हिअर यू कॅन सी. मला किचन स्वच्छ करायचं होतं ना, त्याच्यामुळे थोडंसं ते बेसनची रेसिपी रेकॉर्ड नाही करता आली. व्हेरी सॉरी फॉर दॅट. तर आता झालाय माझा सगळा स्वयंपाक. हे बघा, हे आहे कानुले. मी एका काचेच्या डब्यात भरून ठेवले. तर अशा प्रकारे स्वयंपाक झालेला आहे. किचन स्वच्छ झालेलं आहे. भांडी वगैरे सगळी घासली गेली माझी. आता बाकीचे कामं करायला मोकळे. तर स्पृहाला स्कूलला सोडून येतानाच ना, मी येताना ते जरा जीवंतिकीचं ते कागद आणि फुलं वगैरे सगळं पत्री घेऊन आलेली होती. जे काही लागतं पूजेचं साहित्य ते सगळं घेऊन आली होती आणि एक्स्ट्रा फुलं आणले होते माळा करण्यासाठी, बिकॉज माळा खूप महाग होत्या आणि मी त्याच्यामुळं त्या म्हटलं घरीच बनवू आपण, कितीतरी वेळ लागतो. तर हे बघा, असे मी आपल्या दुर्वा वगैरे सगळं असं एकत्र पॅक करून घेतल्या, अशा गाठी म्हणजे अशा त्यांच्या नाही का, एकत्र असा गुच्छा करून घेतला. आणि हा आघाडा असतो, आघाडा आणि आपल्या दुर्वा यांचे पण एक माळ घालतात देवाला. तर मी आघाडा आणि दुर्वा मिळून पण एक माळ घातली आणि एक झेंडूची माळ बनवून घेतली. तर तुम्ही बघू शकता की मी अशी एक स्पेशल टाईम काढला त्याच्यासाठी आणि करून घेतली. थोडेसे मनी सेविंग होते आपली. आणि माळ डायरेक्ट 25 रुपयाला, 50 रुपयाला, बिकॉज त्यांचा सीझन असतो ना, आता सणसला की ते ऑब्वियसली लगेच भाव वाढतं, नाही तर कोणी विचारत पण नाही एवढं त्यांना रेग्युलर, नाही का. तर मग मी म्हटलं आपणच करून घ्यावा. तर खूप प्रयत्न करून मग मी त्या माळा बनवल्या आहे. काही सक्सेसफुल, काही फेल, असं करता करता माळा झाल्या तयार. आणि हे इकडे हे होते, त्याचे लाया होत्या, लाया फुटाणे वगैरे. आता आपण शहरात असतो, शहरामध्ये आपल्याला वारूळ कुठे मिळणार, नाही का. पण मग सगळं आणायचं आणि देवापुढे ठेवून द्यायचं. आता आपली श्रद्धा, बाकी काय. तर आता वारूळ शोधायचं कुठे, नाही का इकडे. तर आपल्या गावाकडे कसं असतं, शेतामध्ये कुठेतरी वारूळ असतं, आपण जातो, अशा सगळं तयारी वगैरे करून जातो मस्त. आणि वारुळाला जाऊन येतो, सगळं लाया बिया ठेवतो, दूध वाहून येतो. तर तसं शहरात तर नाही करता येत, बट आपल्या परीने जेवढं होईल तेवढं करायचं, आपल्या मुलांना आपलं कल्चर कळू द्यायचं. तर मी मुद्दामच सगळी तयारी करून ठेवली आणि स्पृहा स्कूलवरनं आली का मग तिच्यासमोर मला पूजा करायची होती आणि तिला आपण दाखवायचं होतं काय. ॲक्च्युली आपल्या मुलांना कल्चर कधी कळणार, नाही का. तर त्याच हिशोबाने मी कधीही काही पूजा असली ना, तर आय नो की सकाळी करायची असते, बट मी 12 नंतर मग सुरुवात करते. बिकॉज ती जरी माझ्यासोबत पूजेला नाही बसली, पण तिला दिसतं मम्मा काहीतरी करते आणि काय होतं आहे, तर मुलांना क्युरियोसिटी असते. तर मी या हिशोबाने ना, कधीही कुठलाही पूजा किंवा काहीही बारीक निरीक देवाचं करायचं असेल ना, तर तिला समोर ठेवते आणि मग करते. म्हणजे तिच्या मनावर एक बिंबवलं जातं की हे आपलं कल्चर आहे, काहीतरी आहे गड्या आज वेगळं, मम्मा काहीतरी करते वेगळं. तर ही गोष्ट ॲक्च्युली मी माझ्या पॅरेंट्सकडनंच शिकली, बिकॉज ते पण असेच करायचे की आपल्या मुलांना कळायला पाहिजे आपलं कल्चर काय आहे. ते स्कूलला जरी गेले तरी पण घरात काय चालू आहे किंवा आपले काय कुठले सण वगैरे कधी काय करता हे कळायला पाहिजे.
तर ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. माझ्या पॅरेंट्सने तर स्पृहाला स्कूलवरनं घेऊन आल्यानंतर मी पूजा स्टार्ट केली. बट होतं काय ना, ते बुक असतं, मी त्याला एका कडक खाली बॅकग्राऊंड लावलं आणि त्याला चिपकवलं तो कागद देवाचा आणि मग पूजा करत होती. बट माळाच टिकत नव्हत्या. खूप प्रयत्न केले, खूप प्रयत्न करून करून आहे ना मग काहीतरी फेल होऊन जायचं. अशा एकदम कष्टाने सेट केलं मी कसं तरी. बट त्याला मला खूप एफर्ट्स लागले. नुसत्या 2 माळा लावण्यासाठी खूप एफर्ट्स लागले. ते बघा, लावली का पडून जायची, लावली का पडून जायची. बिकॉज सेटअप नव्हता, मी भिंतीला चिपकवलं नव्हतं ते. म्हटलं यावेळेस असंच करू. तर असं हे करून कशी तरी पूजा मांडली आणि सुरू केलं सगळं एक 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 आपलं असतं तसं. काही स्पृहाला सांगितलं देवाऱ्यामधले फुलं वगैरे काय, तिला समोरच ठेवलेलं होतं, तू बघ मी काय करते, कसं असतं, कुठला देव असतो, तिला सगळं समजून सांगितलं. ह्या देवाला काय म्हणता, त्या देवाला काय म्हणता, कशी पूजा करते मम्मा, तू बघत राहा वगैरे. दूधच का देता, तिचे फार क्वेश्चन होते, मम्मा दूधच का देता. लाह्या तर बाईने पूजेच्या आधीच बऱ्यापैकी फिनिश केलेल्या होत्या. देवाला तिने स्वतःहून म्हणजे काढून ठेवलेल्या होत्या प्लेटमध्ये आणि मग देवाच्या साईडला काढल्यानंतर मग ती खात होती. तर त्याचं म्हणजे तिच्या एक एक आहे, तिला कळतं बुवा देवाचाही बुवा, तर देवाला ठेवायचं आधी आणि मग ते आपण बाकीचं खायचं. तर दिवा लावायला पण खूप प्रॉब्लेम्स येत होते. ही जी ही असते ना आपली आरती, अशा प्रकारच्या आरतीमध्ये ना थोडासा दिवा लावायला प्रॉब्लेम्सच येतात. थोडं खोलगट असलं ना तर मग व्यवस्थित येतं. तर अशा प्रकारे मी नागपंचमीची पूजा केली आणि सकाळी अशीच पूजा केली आणि संध्याकाळी प्रॉपर गोड एक नैवेद्य ठेवला, जो दाखवते की काय केलं आम्ही देवाला, काय नैवेद्य ठेवला. नॉर्मली मला पुरी भाजी करायची होती आणि खीर करायची होती, बट खात नाही कोणी आणि स्पृहा गोड खात नाही आणि मी पण थोडंसं आता गोड कमीच केले. त्याच्यामुळे मग मी करायचं काय नाही का आपण. तर याच्यामुळे मग मी साधंच केलं, भेंडीची भाजी, चपाती आणि थोडीशी अशी खीर टाईपच बनवलं होतं. खीर ठेवली देवाला, पापडं बिपडं तळून घेतलेलं एक असं असं करून टाकलं जरा देवाला आणि बाकी देवांना आरती बिरती लावून घेतली आणि बस इनफ. एवढी झाली पूजा संपन्न.